उन्हाळ्यात जेव्हा जेवावं असं वाटत नाही तेव्हा इंटरेस्टिंग रेसिपी म्हणजे ही कांद्याची चटणी। ही चटणी खूप स्पेशल आणि चविष्ट अशी कांद्याची चटणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। 10 मिनिटात बनून तयार होणार ही कांद्याची चटणी तुम्ही नक्की बनवून पहा। चला तर कांद्याची चटणी बनवायला आपण लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी मी येथे हिरव्या मिरच्या 3 हे बारीक कट करून घेतलेल्या आहे। सोबतच मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। एक वाटी, एक छोटी वाटी मी येथे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर सर्वात आधी शेंगदाणे मी खरपूस रंगावर भाजून घेतले आणि पूर्णपणे शेंगदाणे हे थंड झाल्यानंतर थोड्या शेंगदाण्याचे मी साली हे काढून घेतलेत आणि त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा हा कट करून घेतला। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे हे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला आबडधोबडच कुटायचा आहे। आता या शेंगदाण्याबरोबर आपल्याला यामध्ये कांदा हा बारीक कट करून घेतलेला हा पूर्ण टाकायचा आहे। आता हे आपल्याला आबडधोबडच वाटून घ्यायचं आहे, फार जास्त याला बारीक करायचं नाही। तर कुटून घेतलेला कांदा आणि शेंगदाणे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। हे पहा, मी फार जास्त बारीक याला केलेली नाही, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। तर यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करूयात। तर 1 चमचा लाल मिरची पावडर, तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद पाव चमचा, यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही हे टाकून घ्यायचं आहे। दही टाकल्याने ही चटणी आंबट आणि तिखट बनते। तुम्हाला जर यामध्ये गूळ ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे आंबट गोड तिखट हे तिन्ही स्वाद चटणीमध्ये उतरेल। मी गूळ हा स्किप केलेला आहे। यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा चमचा इतका मीठ यामध्ये टाकले। तर तडका पॅनमध्ये मी इथे 2 चमचा इतका तेल हे कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये राई आणि जिरे यामध्ये मी टाकले। जिरे आणि मोहरी हे छान तेलामध्ये फुलले तर आपल्याला मुठभर कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या देखील आपल्याला कट करून टाकायचं आहे। आता ही फोडणी आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायची आहे। तर आंबट आणि तिखट ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे। आंबट आणि तिखट तुम्ही जर कमी खात असाल तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तिखटाचे आणि दहीचे प्रमाण। कच्चा कांदा असल्यामुळे ही चटणी फार जास्त वेळ टिकू शकत नाही। बाहेर रूम टेम्परेचरवर 5 तास आणि फ्रीजमध्ये 2 दिवस टिकेल। पोळी भाजीच्या नॉर्मल जेवणात किंवा भाकरी पुरी पोळी भाताबरोबर देखील तुम्ही हे चटणी सर्व करू शकता, खाऊ शकता। पराठ्याबरोबर तर ही चटणी मस्त लागतेच, त्याचबरोबर वाफवत्या भाताबरोबर तर एकदम भन्नाट लागते। आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही टेस्टी उमा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं, महत्त्वाचं असतं। त्यामुळे एक लाईक नक्की करा। लाईक सबस्क्राईब करायला कंजूसी अजिबात करू नका। व्हिडिओ हा पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद।